नमस्कार, मी डॉक्टर चेतन जैन. मी हृदयरोग तज्ज्ञ आहे. सकाळी 5 वाजता चालायला निघालो आणि छातीत अचानक दुखायला लागलं असे पेशंट माझ्या ICU मध्ये मला नेहमी दिसतात. याची कारणं काय असते? सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तुमच्या BP मध्ये होणारा स्पाइक. अचानकपणे झोपेमध्ये जो BP कमी असतो तो सकाळी उठल्यावरती त्याच्यामध्ये स्पाइक किंवा त्याच्यात वाढ होते, हृदयावरती ताण येतो आणि तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या हॉर्मोन्समध्ये डायurnal व्हेरिएशन्स असतात. सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग तुमच्या ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसॉलच्या लेवल्स वाढलेल्या असतात. त्या हृदयावरती ताण तयार करतात आणि हार्ट अटॅक येऊ शकतो. तिसरं, तुमची क्लॉटिंग टेंडन्सी. तुमच्या प्लेटलेट्स या अर्ली मॉर्निंग थोड्या जास्त ॲक्टिव्हेटेड असतात. जर रक्ताच्या गाठी तयार व्हायला सुरुवात झाली तर त्या फास्ट तयार होतात आणि हार्ट अटॅक येऊ शकतो. चौथं, डिहायड्रेशन. झोपेमध्ये तुमच्या शरीरातलं पाणी कमी झालेलं असतं. जर डिहायड्रेशन तुमचं रक्त घट्ट करतं आणि क्लॉटिंग टेंडन्सी वाढवतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनपेक्षित हृदयावरती ताण वाढणं. जसं की तुम्ही अचानक उठलात, तुमचा चालायला लागलात, दम लागतो, BP वाढतो, तापमानाचा इफेक्टही हृदयावरती येतो. या सगळ्यांमुळे हृदयावरचं ताण वाढून हार्ट अटॅक येऊ शकतो. तर आता हे टाळायचं कसं? तर सगळ्यात पहिले सकाळी उठल्यानंतर एक 10-15 मिनिटं बसा, थोडं पाणी प्या, थोडं स्ट्रेचिंग करा आणि 6:30-7 नंतर चालायला सुरुवात करा.